गर्लफ्रेंड हात पकडत असतो पण ती चिडलेली असते. अरे ती हात पकडून नाही देत आणि हात पकडला तरी असं ठेवते. ती चिडलेली असते ना. पासवर्ड इनकरेक्ट कसा असेल ऍक्सेप्ट नाही दे असं जोक कसं एक्सप्लेन करायचं रे. तुला पण नाही समजलंय मला समजलेलं आहे. काय जोक सांग. जाऊ दे जोकच्या पार भाजी भाजी झालेली आहे. मंडई करून मंडे आले का हॅलो गाईज, तर आम्ही कुठे चाललो आपण? हॅलो गाईज, तर आम्ही चाललो आहे आज पेशवे म्युझियमला. आणि सगळ्यात मोठा आमचा उतरल्याच आमच्यासोबत काय सीन झालं माहिती आहे का? हे सगळी जी आमची पब्लिक आहे ना, हे हाय करा रे. तर ही आमची सगळी पब्लिक आहे. आम्ही चाललेलो आणि हे नॉनसेन्स. एक्सिलेटर नसतं ते, एस्केलेटर. नाही एक मिनिट ह्या लोकांच्या बोलायच्या गप्पा मारायच्या ना आमच्यासोबत सीन काय झाला. आम्ही स्वारगेटला पोहोचलोय, अख्खी मेट्रो खाली झाली आणि आम्ही बसूनच आहे. बाकीचे लोक चढायला लागली. मग आम्ही बघितलं की अरे आले स्वारगेट आले. हे असली लोक, हे असले लोक. मी बघितलं हे लोकांना माहित नाही मी बघितलं. मी म्हटलं अख्खा मेट्रो खाली होती, काहीतरी विषय म्हणून बघितलं. तर मेट्रो स्टेशन आलेलं होतं आणि मग आम्ही उतरलो सगळेजण. तर असे तर चला घ्यायचं आज आम्ही जाणार आहे पेशवे म्युझियमला. कसं जायचं आम्हाला माहित नाही, आता आम्ही बघतो. थांबा चला माहिती. तर गाईज आम्ही आता इथे आम्ही स्टेशनच्या बाहेर नाही पडलो. ह्या दर्शनला लगेच गन्ने का ज्यूस प्यायचे. छोपडीगिरी दर्शन सगळ्यांना मीठ वाटतोय. दर्शनला आवडतं सगळ्यांना मीठ द्यायला. नाही झालं काय तर है ना दर्शन बिचारा. तुमच्यापेक्षा जास्तच कम बोलायच्यात पण. बघूच दर्शन, बघूच आम्हाला. तू मर्सिडीज घेणार आहे ना, मग काय घेणार? डिफेंडर दर्शनच्या डिफेंडरमध्ये आम्हाला बसून. पण हायलक्स घ्यायचे होते ना दर्शन, काय झालं त्या ट्रकचं? काय झालं हायलक्स, डिफेंडर, BMW. त्या ट्रकचं काय झालं दर्शन? आमची पुण्यातली रिक्षा राईड. आमची रिक्षा राईड करते ना आपणच आहे. दर्शन आहे, मी आणि दिदी आहे. आम्ही तिघच आहेत. ते मागं ते दुसऱ्या रिक्षाने येत आहेत. तर आता आम्ही पुढे चाललोय, ते मागून येत आहेत. आणि आमचं हे टीम झाले. त्या तिघांची टीम, आमच्या तिघांची टीम. ही पायरी आप्पाची पायरी किती आहे? 14-11-74ची ही त्यांचं जे काय आहे ते बांधकाम आहे. बघा कसा व्ह्यू आहे. तर अशी काहीशी एंट्री आहे. तर आपली जी सत्ताजीची म्हातारी आहे ती पुढे निघलेली आहे आणि ती पुढे जाऊन हापणार आहे, जशी ती लास्ट ब्लॉगमध्ये हापली. तिथे मंदिर आहे, शिवलिंग आहे. याच्याला पाया पडा सगळ्यांनी. 10 पायऱ्या चढून आलोय हे बघा. आणि ते आम्हाला दिसलं हे पर्वतीचा इतिहास. तर आम्ही ते आता हे वाचायला थांबलोय. ती बघा कशी खायला लागली आहे का? काय काय आहे खायला गेलं. दिदी हापते ते आणि ते तिकडे जाऊन हापतात. अजून आम्हाला एवढं चढायचं आहे. आणि मग तिथे गेल्यावरती आय थिंक म्युझियम आहे असं दिसतंय, माहीत नाही. आणि खूप सुंदर हवा येते इथे. वा तो SM चल रहे मजे. थोडंसं दमलं तर थोडंसं आम्ही दम खातोय. आता इथे पोहोचलोय आणि बसल्या आम्हाला दिसतंय विठ्ठल रुक्माई मंदिर आणि मे बी तेवाला म्युझियम आहे, डोंट नो. चला आपण जाऊया आणि बघूया. ठरलंय तो पांढरा घाम नाही. सनस्क्रीन दीदीची ओघळ. प्राप्तीचं पण सेम झालंय. दीदी म्हणते की ज्याने कोणी हा पॅन लावलाय त्याला खूप पुण्य लागेल, कारण की त्यांनी ह्याला हवा दिली. ओके काय काहीच नाही झालं. हे काय आहे आतमधलं? जुने दिवे लिहिलेत तिथं वरती नाव. वरती नाव लिहिले ते तरी वाचा. कंदील बोलतात. कशा टाईप्सचे कंदिले ते पण कंदिले. सगळे दिवे त्याच्या समय आहेत. इकडे बघा हे त्यांचे देव आहेत सगळे. हे कपाटामध्ये पाहायचं कैची नाही काहीतरी आहे. हा विंचू. थांब ना जरा, येतोय ना. विंचू काय माहितीये का? त्याच्यात शाई टाकायची
हा लिहायचं. हा लेखणी आणि अच्छा. पेन हे बघ पितळीचे चमचे डिझाईन असलेले पिंचोली खंडी पितळी चावी. लोखंडी लोखंडी कमंडलू पाहिलं का ते? हे बघ, हे भाजी वाढायचं वगैरे त्यांचं आय थिंक चावी. आता फ्लिप फ्लॉप चावी बघा किती सुंदर आहे. सगळं खूप सुंदर आहे. अरे बाई ना. हे बघा हे यांचे कमंडलू पादुका साधूंच्या खडावा व पाण्याचा कल्याण कमंडलू. स्वामींचा हस्ताक्षर. हे बघा हे कल्याण स्वामींचे हस्ताक्षर दासबोध. वाव किती सुंदर. हात ठेवू नका. हा इथे पण काहीशे देवाचे सामान आहेत सगळं तुम्ही बघू शकता. हे दिवे वाटतात मला. हो दिवे टाईप आहे. इथे चिपळ्या पण आहेत ह्या. पंचारती वगैरे पण आहे. खूप सुंदर आहे हे. इकडे पण तसंच काहीच आहे. ॲक्च्युली ह्याच्यातला कागद पडला नाही त्याच्यावर सगळं लिहिलेलं की काय काय हे वगैरे. इथे दिवे वगैरे टाईप्स आहेत. टाईप्सचे दिवे आहेत. आणि इकडे कपाट क्रमांक 18 तर ह्याच्यात आहे तांब्याचा डब्बा मोठा, पितळी डब्बा मोठा. तर इथे डब्बे आहेत वेगवेगळ्या टाईप्सचे. हे बघा ते जुन्या काळात होते ना तसे काहीचे हे डब्बे आहेत इथे सगळे अशा प्रकारे. हे असे मापटी आहेत सगळे पाणी प्यायचं वगैरे भांडे वगैरे. अडसरी पाहिजे. तर इथे सगळं असं काहीच आहे. एवढ्या टाईप्सचे हे सगळे काही आहेत. खेळ तर त्या काळातले शतरंजचा खेळ असा काहीसा होता. पेशवे काळात सामान्य लोक बुद्धिबळे पट सोंगट्या गंजिफा पत्त्याचा खेळ फर्मर असे बैठे खेळ खेळत. तर हे बघा हे आहे. हे काय ते मला माहीत नाही कशासाठी यूज करायचे. बघा या सोंगट्या आहेत. हा तो भोवरा जुन्या काळातला आणि ह्या त्यांच्या सोंगट्या आहेत सगळ्या अशा काहीशा. हा बॉक्स आहे त्या कवड्या ठेवायचा मे बी. आणि हे ते अजून एक ते काय म्हणतात त्याला जे तुम्ही बघितलं असेल तुम्हाला माहिती असेल. तर इथं पण काहीसं असं चिपकवलेलं आहे. तर हे त्या काळातलं पेशव्यांचं फोटो आहे. आणि हे माहीत नाही काय एक्झॅक्टली बट काहीतरी मॉकअप आहे कोणत्या तरी घराचं किंवा मे बी हे शनिवार वाड्याचे डोंट नो काहीतरी आहे. कायचे ड्रॉइंग्स आहेत की नाही बट हे ड्रॉइंग्स आहेत इथे काही असे. बघा हे त्यांचं ते चिलखत वगैरे त्या टाईपमधले हे ड्रॉइंग आहे. हां मे बी काय माहिती हे 1975मध्ये काहीतरी काढलेलं ड्रॉइंग आहे. हे त्या काळच्या लोकांची ही सगळी ज्वेलरी आहे. तर हा आहे कमरपट्टा आय थिंक. आणि हे बाकीचं नव्हे हे छल्ले आहेत. हे वाले छल्ले आहेत. ह्या मासोळी आहेत. हे घुंगराची अंगठी आहे. ती अंगठी खड्याची आहे. ती मासोळी आहे. ते दुसरं काय आहे ती मासोळीचं आय थिंक. हे स्क्रू चांदी डब्बी लहान कड्याची मूर्ती तबक कड्याची मूर्ती तबक गोल कडे. हे लहान बाळांचे त्यांच्या मुलांच्या कडे असतील. हे घुंगरांच्या बांगड्या. ते बघा त्या काळात ह्या अशा प्रकारच्या ज्वेलरी असायच्या ज्या आत्ता आपल्याला सिरियलमध्ये दिसतात तसं काहीही नव्हतं. त्या काळातल्या ज्वेलरी ह्या काहीशा अशा होत्या. हे बघा हत्तीचे सोंड घुंगराचे कडे घुंगराचे कडे. हो त्या काळातली ज्वेलरी अशी होती. दर्शन हे अडकित्ते अडकित्ता म्हणतात त्याला अडकित्ता. हे आय थिंक सगळं त्यांचं सुपारी ठेवायचं सामान आहे मे बी. इथे पण आपल्याला काहीसं ड्रॉइंग दिसतं. हे बघ इथे हे ओढतायत हुक्का म्हणजे याला मराठीत काय म्हणतात माहीत नाही. इकडे पण ड्रॉइंग आहे इकडे पण ड्रॉइंग आहे. तर हे बघा इथे हे सगळ्या टाईप्सचे त्या काळातले लॉक्स आहेत. एक जे पेशव्यांचे टोप आहेत हे इथे त्यांनी त्याच्यावर लावायचं. हे पण इथं ठेवलेलं आहे ड्रॉइंग. ह्या शिंदेशाही पगड्या आहेत. पुरुषांनी घोड्यावर बसताना घालण्याची भरजरी तुमान शिकरंदी. तर अशा प्रकारे राहायचं होतं त्या काळचा पोशाख. असं परत खाली जायचं आहे आणि आता आपण बघूया आतमध्ये जाऊन काय आहे. तर इथे त्यांच्या जेवणाची भांडी आहेत. हे बघा हे करायचं आहे काय आहे उखळ. ह्या उखळी ही उद्योगीचे. हे ही पण एक उखळ आहे. हा ही रवी आहे दीदी पागल. ही रवी आहे. उखळ काय म्हणते मंदईला ही रवी आहे. हां इथे बघा त्या काळची हंडी
प्राप्ती हात लावू नकोस. आवाज. हे बघा, हा याला म्हणतात जाता. हे सगळ्यात मोठेवाले हंडे. हे काय असेल पण व्हॉट इज दिस? हे शेव कुरड्या करण्याचा जुना साचा. ओके, शेव कुरड्या करण्याचे हे साचे बघ, जुन्या काळात लाकडाचेच होते ते पण. म्हणजे तो लिहिलाय शेवेचा सोर. कुरडई करण्याचा जुना साठा. तो शेव करायचा सोरी आहे. अशा प्रकारे करायचं होतं. हे माहित नाही हे काय. हे काही मापटी ते धान्य हे करायचे. थोरले नानासाहेब पेशवे. हे मे बी पाणी द्यायचं, पाणी भाज्या वगैरे द्यायचं. आय थिंक ते भांडी आहेत. हे इथं ताटवाट्या आहेत त्यांच्या. भाजी वगैरे ठेवायची भांडी आहेत, भाजी चपाती वगैरे. हे सोरी आहेत. त्या काळात खूप सारे बनवत असते ना ते. हो, रवी. असं करायचं म्हटलं किती ताकद लागेल. आणि हे काय असेल? हे व्हॉट इज शेव ऑरेंज करण्याची- ओलांक वाईन. शेव करण्याची फळी आहे. शेवया करण्याची. शेवची तिकडे ऑलरेडी ताट आहे. हे पानाचं ताट आहे आय थिंक. अडकित्ता वगैरे ह्याच्यात. इथे डब्बा आहे. फळं ठेवण्याचं ताट आहे. हे त्या काळाचं किसणी वगैरे. विळा पण आहे. विळा बघ कसला आहे. विळी. हे पण विळी आहे, लाकडाची विळी आहे. हां, हे भांडे. हे बघा, हे पाणी गाळायचं भांडं. म्हणजे काही धुतल्यानंतर त्यातनं पाणी गळून जावत असेल. पागल. हे काय माहिती आहे का? ह्याला म्हणतात झारा. ही किसणी. ही अशी जुनी पितळीची किसणी मी मामाच्या इकडे पण बघितली आहे. पेशवाईतली भांडी आहेत ही. पोळपट लाटणं सुद्धा त्यांचं चांदीचं होतं. जड असेल, पितळीचं आहे. तेच ना, पोळपट लाटणं सुद्धा पितळ्याचं होतं त्यांचं. अजून एक किसणी. हे काय माहीत नाही, काहीतरी असेल. कलथा आहे. ओरमाळी असेल. तवा आहे तो. ओरगाळी. लोखंडी तवा आहे. असा हा लोखंडी तवा आहे छोटासा. कायच करत असते त्याच्यावरती. तरी तुम बाहेर आल्यावरती आपल्याला वर जाण्यासाठी पण त्यांनी दिले. तर चला आपण वर जाऊया. हम हमारे टीम के साथ चल रहे गाइस. हमारे टीम के साथ ह्या वस्तू को हात मत लगाना. पण आमच्या इथले शाणे हाता लावून मोकळी झाले. आमच्या इथले नाही, आम्ही शहाणे. आम्ही नाही बघा. इकडे वरती काहीच नाही, पण इथे फ्रेम्स लावल्यात. तर इथे असं आउटफिट चेक गाइस. तर इकडे काहीतरी आहे. चला आता इथून आपण आतमध्ये जाऊया. इकडे मार ना, इकडं. जाऊ. आता त्याच्यावरचं डिझाईन. पॉज करून वाचा नंतर व्हिडिओमध्ये. हैदराबादचे हे 20 कास आणि तरी शिवाजी महाराजांच्या काळातले नाणे. टॉर्च मारू याला आपण. मार मार मार. 1 रुपये ठेवले कोणतरी त्याच्यात. कशी होती त्या काळातली नाणी ना, त्याच्यावरती लिहिलेलं आहे. रेप्लिका आहे ही. रेप्लिका ऑफ द होणार गोल्ड कॉइन इश्यूड बाय द ग्रेट मराठा रूरल छत्रपती शिवाजी महाराज ऑन द ओकेजन ऑफ हिज कोरोनेशन सेरेमनी. म्हणजे याच्या वेळेस राज्याभिषेक. वेळेस. येस. हैदराबाद. हैदराबाद का लिहिलं सगळं कळलं नाही मला. तिकडचे असेल किंवा तिकडून आणले असतील. हे तर हे मी तुला सांगते, हे इंडियातले कन्फर्म. आपल्या इथले हे मासोळी आहे. ह्या मासोळी आहे. हे गळ्यातली चैन. हां हां, करंगळीच्या तिथे घालतात ते मासोळी. ही चैन आहे. ह्या कमरपट्टा आहे. ही माळ आहे. या नथी बघा किती मोठ्या होत्या त्या काळातल्या. हे कडे. हे कडे तरी इथलेवाले नाजूक आहेत नाही का, ते वाले खूपच मोठे होते. कंगवा आहे हो. कंगवा बघ दिदी त्या काळचा. तावीज आहे. तावीज कसलं? गळ्यात घालतात ना ते बघ. हे ओके. ही अंगठी. येस, ती अंगठी आहे. नेक्स्ट ठीक आहे. कमरपट्टा ते मासोळी आहे. करंगळीमध्ये घालतात पायाच्या. हे काय आहे? आठवा इंग्रजी. कच्चीची नाणी. सगळं रिअल वाटते मला, सगळं. हे बघ त्याचे दात बघ आतून. डोळे बघ. कान बघ त्याचे. डोळे तरी नक्की चिपकले असेल. मे बी हे रिअल आहे गाईज. ओ माय गॉड. बघ दात बघ त्याचे. हो, दिस इज सो डेंजरस. तिची सोंड आय डोंट नो वाय मला रिअल वाटते.
मला बघ पण ना एंडला बघून रिअल वाटते. हां एंडला नख बघ त्याची. हे बी इथे काय लिहिलंय, येथे ठेवलेला पाय खरोखरी हत्तीचा आहे. ओ माय गॉड. हत्तीच्या 2 शेपट्याही आहेत. येथे बिबट्यांचा साईडला ना वाघांचा खरे खरे मुंडके लावले आहे. हे बघ, मी तुला म्हटलं हे बघ हे खरं वाटतंय. हे जे काय आहे ना हरणाचं किंवा हरणाचंच आहे ना, आय थिंक हे हरणाचं असतं. आवाज खटखट आवाज करणाऱ्या नर हरिणीची तोंडे हे 2 तोंडे व शिंग लावलेली आहेत. म्हैसूर हे दाखव हा पाय दाखव. हा रिअल बघ. पाय आहे guys. मग ते बघूनच वाटतंय रिअल आहे तो. ओ माय गॉड, दिस इज व्हेरी हॉरिबल. हा खरा बिबट्या आहे. रिअल बिबट्या. बापरे, एवढ्या जवळून बघू First तरी. time बघतो. हा जरा एवढा छोटा छोटा कसा आहे? वाटतंय. हां. ओम असलेली माळ. ओके, या माळीचं खासियत आहे ही ओम असलेली माळ आहे. राजदंड आहे बघ आणि त्यांचे कपडे. छोट्या त्यांच्या मुलांचे कपडे आहेत माझ्या मते. आणि हे ते काय काय आहे खालचं? इथं लिहिलंय पायालाच आहे ना. का ते? वंशज चोपडाळाची वसंतराव चांदीची खरे काठी. यांची तिचे पर्वती बंधू अर्पण केली. यांची पर्वती संस्थानास अर्पण केली. त्या फक्त खाली लिहिलंय का नाही लिहिलं? ते पायात घालायचं असेल मे बी काही. इथे त्यांचे सगळे गणवेश आहेत. कसले हेवी होते त्या काळचे हे सगळे आउटफिट्स. हे काय इथे काहीतरी लिहिलंय त्यांनी. काहीतरी हातातलं वगैरे आहे. आय थिंक ज्वेलरी आहे सगळी ही पण. घुंगरू पण किती मोठं आहे. अरे ते हे असतात ना ते. हा हे बघ हे ते असतं आय थिंक मे बी. ते कळकळ नाही का ते कोण मुरळी वाजवतात मे बी तेवाला घुंगरू ते असं मला वाटतं. आय डोंट नो. हे बघ किती मोठं आहे. पट्टा असेल हे. तो प्राण्यांच्या घोड्याच्या वगैरे गळ्यातलं असेल मे बी. ही दांडी काय? हे सगळं मला वाटतं हे प्राण्यांचं आहे माझ्या मते. मागं लिहिलेलं पण ते संस्कृतमध्ये लिहिलं आहे आय थिंक. जे दगडाच्या वस्तू आहे त्या. इथे पण सगळं भांडी वगैरेच आहेत त्यांची. भेंडी साप. तो नकली आहे. अरे पण हे पडलंय. हे बघ ही तुतारी. छोटीवाली. हे ताशाच्या काठ्या आहेत हे माझ्या मते. हा नाही नाही सॉरी बाणी. अरे बाणी पागल हे. हो सही आहे. इकडे पण काहीतरी आहे लोखंडी कात्री वगैरे. काय काय आहे दर्शन? अडकित्ता आहे. आदिवासी स्त्री पुरुष लाकडी मूर्ती. कुठे आहे आदिवासी स्त्री? इकडे पण काहीतरी लाकडी मूर्ती हो, वगैरे इथे दोन. काहीच आहेत अडकित्ते वगैरे स्त्री तिथे. पुरुष लाकडी मूर्ती. ओके. हे बघ इथं अडकीत हे बघ हे काय आहे? फुकायचं आहे का काहीतरी ते? हा असेल. काय काळचे हे काय म्हणतात त्याला? होम डेकोरेटिव्स. वस्तारा पण आहे दीदी इथं. हो तर का त्याच्यात त्या बॉक्सात बघा त्या काळची भांडी. त्यांचा आरसा बघ कसला हेवी असायचा. अरे पण त्या काळात कसं बनवून असेल? आरसाचं संशोधन होतंच की. इथे बघ ही वाली एकच ज्वेलरी नाजूक आहे. बाकीची सगळी खूप हेवी ज्वेलरी हे आहे. काय हातातलंच काहीतरी असं कडेच आहेत ऑलमोस्ट. असं कसं पडवले? इथं दिलंय तामणपट. मला तर इथे गाईस. तर ही आहे ढाल. ही आहे तलवार. ते त्याला काय म्हणतात माहीत नाही. हे काय असेल? व्हॉट इज दिस? कुऱ्हाड कुठे? ही फरशी कुऱ्हाड असेल मे बी. बंदूक. तलवार, शमशेर. त्याला शमशेर म्हणतात. त्याला शमशेर म्हणतात. तुटलेली बंदूक लिहिले. कुठे बंदूक? अय्या त्या काळात हीच असेल मग मे बी. अरे हे तुटलेलं वाटतंय घालून बघ ना. नाही बंदूक सारखं काय वरती तुटलेलं. आय डोंट नो. खाली पण काय नाही. हे काय? ही बघ ही बंदूक पागल अच्छा उभी आहे इथे. दिसत नाही. त्या काळात बंदुकी पण होत्या म्हणजे. ओ माय गॉड. हे सब कुऱ्हाड पण आहे. हे कुऱ्हाड ही तलकरी. हे black काळवटांची शिंगे. अरे काळवटांची शिंगे. तरी म्हटलं असं काय हे? हा तोफ आहे का? पितळी. कट्यार. हा पहिलंच लिहिलं बघ अरे ना. ही पण एक कट्यारच आहे. हा हे 1 नंबर लिहिलेलं बघ. पितळी मानसा सहित तोफ. मानसा सहित तोफ. हा तो काय माग माणूस आहे. ओ अच्छा. साफ नाही करत गेलो. किती धूळ बसली आहे.
चौकटी गाईस त्यांच्या ज्या बायका असायच्या त्याच्या आतमध्ये बसायच्या, याला पडदे असायचे आणि मग ते सगळे कार्यक्रम वगैरे बघायचे. हे महाराष्ट्राची पैठणी. वाव, हे काय पैठणीच आहेत सगळे त्याच्या. ही बघ, ही सोन्याची. ओ, सोन्याची जर येते. ऐसा आहे सीन. पैठणी सोन्याचीच असते, रिअल वाली. सोन्याच्या जरीची. हे पण कॉइन सोन्याच्या जरीचीच असते. जर करून घेतात. हे धूळपाटी. हे दर्शन आहे बघ, हे धूळपाटी आहे. पूर्वीच्या काळी पाटी पेन्सिल नव्हत्या त्या काळी, पण तोजींच्या शाळेत लाकडी फळीवर बारीक रेती पसरून त्यावर काडीने अक्षरे कोरून गिरगवीत असे. ओ, ऐसा आहे, कैसा आहे. बुक्की मारायला कलमदान लेखन साहित्य. किती सुंदर मांडली. चिपकवलेली बघ ना. आता बघ ना, हे खालचं पितळीच आहे, त्याच्यावरती चांदीचा सर्कल चिटकवलाय तो. हो, तसं चिपकून कसं काय चिपकत असेल. हे सगळं पाणी बिनी ओतायचं आहे. ही सरडा, हे बघ, कोंबड्या. ही लाकडी खेळणी आहे बघ, त्या काळातली असायची ते लाकडी खेळणी. आय थिंक ते विठ्ठल रुक्मिणी आहेत लाकडाचे. हो गे, ते शिंपडायचं असायचं का काहीतरी असायचं पाणी. ते लाफिंग बाबा आहे तो. लाफिंग काय मेन्शन केलं मस्त. आणि राजा छत्रसाल बुंदेला यांची डोली जवळून पाहायला भेटते आपल्याला. किती सुंदर आहे याच्यावरचं नक्षी. बघू किती मोठं. हो, हे बघा पाठी. हा, पाठी मागून बघायला असायचं. हा, ते तसं वालं आहे आपण जे आत्ता सध्या बाथरूममध्ये यूज करतो. मसाल्याचा डब्बा त्यांचा, त्या काळचा मसाल्याचा डब्बा. हा पण तेच असेल मे बी. पंचपाळे 3 आहेत. नाही, हा 3 आहेत. 1, 2, 3. ओके, हे तिन्हीच्या तिन्ही पंचपाळे आहेत. डिझाईन आहे फुलाची. तेच ना, किती सुंदर आहे. जशा प्रकारे आतमधून म्युझियम आमचं फिरून झालंय. इथे बरीचशी मोकळी जागा आहे. आता अजून बघूया आपल्याला काय काय भेटते बघायला. बापरे, कोण एवढं रखडत येते ना. मी आता टॅन होलो गाईज. मी आता टॅन. ते त्या काळचेच असते असं नाही आहे दर्शन. बघ कुठे लिहिलं आहे सगळं. आय डोंट थिंक सो. माहीत नाही, असते नाही. तर चला आपण पुढे जाऊन बघूया अजून काय काय दिसतं आपल्याला. काहीसं दिसतंय पुणे. किती सुंदर आहे. पण खाल्ली आम्ही परत मिनी ब्रेक घेऊन. इथे पेरू, काकडी आणि काय खाल्लं दर्शन? पेरू, काकडी आणि कैरी. पेरू, काकडी आणि कैरी. ही कशी खाते अजून. बघ दीदी इकडे तोंड करून खात होती गपचूप गपचूप. कशी गपचूप गपचूप खात. मला बसायला जागाच नाही ठेवली. तर गाईज फायनली आम्ही उतरलोय सुखरूप. कुठे जायचंय आता? आम्ही पहिले जाणार आहे पुण्यातली फेमस मिसळ खायला. माहित नाही कोणती. आता आम्ही कोणती कोणती फेमस मिसळ. ओके, आता आम्ही मिसळ शोधतो. सगळेजण चालले रिक्षामध्ये. बघा कसे कोंबले तेव्हा. दर्शन एक वेंबर पुढे अशा आम्ही सगळेजण कोंबलो एका रिक्षामध्ये. दर्शन दिसला? अरे अरे, दिसला दिसला. आम्ही चाललोय पुण्यातली फेमस मिसळ. आम्ही ते 4 लोकांना विचारलं तर आम्हाला कळलं की काटा. अरे फेमस इन द सेन्स की ती चांगली आहे तेच बोलले. ते बोलले काटाकीर म्हणून जा. म्हणून मी कशाला बोलू, मला नाही माहिती. तर काटाकीर सांगितले आणि आम्ही रिव्ह्यूज पण चेक केले दर्शन. पण खूप चांगले. तर आता आम्ही तिकडे चाललो. तर जाऊ. काय बोलतो दर्शन तू? सबस्क्राइब टू माय चॅनल. काय चॅनलचं नाव? सबस्क्राइब. लाल बटन दाबा, घंटी दाबा. इंग्लिश, हिंदी, मराठी इज इम्पॉर्टंट. हिंदी पण दर्शन. सबस्क्राइब करे. दर्शन तू तिरळा दिसतोय मंद. इथं बघ ना, इथं. कृपया सब्सक्राइब करें हमारे चैनल को और बेल आइकन पर क्लिक करें. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि घंटीचं बटन दाबा. दाबायला विसरू नका. प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकन विदाउट फॉरगेटिंग. माय चॅनल नेम, आवर चॅनल नेम इज संस्कृती नलावडे.
राहणार मुक्काम पोस्ट पिंपरी चिंचवड. अजून काही कोड 421110. नाही नाही अख्खा बायोडाटाच आहे दर्शन. 411062. मॅप सांग. घरचा ऍड्रेस सांग. मॅप सांगा म्हणलं. अबे वीडियो लोग अटक किरला आणि बघा इथे टोकन काढायचं आहे. तो ये मैंने टोकन निकाला यहाँ पे. अभी हम इधर वेटिंग पर बैठने वाले हैं. चलो ये देखो ये सब कैसे बैठे वेटिंग पे. ये लोग कैसे बैठे बैशी. ओके तर ते लोक बोलवणार मग आपण जायचं. चिठ्ठी नाही टोकन नॉनसेन्स. इलिटरेट पीपल. इलिटरेट पीपल जसं एज्युकेटेड. इट्स स्पोकन नॉट चिटी. ओके चिट्टी. व्हॉट इज चिट्टी. इलिटरेट पीपल. बघा इथे आमची मिसळ आलेली आहे. आमच्या दोघींची तिखट आहे. ह्या सगळ्यांची मीडियम आहे. हे तिखट आहे ही मीडियम आहे. ओ माय गॉड खूप सुंदर आहे. तर चला आपण बघूया खाऊन कशी आहे मिसळ. तिखट आहे ना हे. ते जसं तुम्ही मिसळ खाऊन बघते की कशी लागते सांगायचं. मला माझीच तिखट लागते. तुझ्याकडून किती तिखट असणार. बापरे अरे पूर्ण लागलं. हे काढ जाते मग तेल संपू. लेट्स सी. अभी तो कुछ हिट नहीं हुआ है ऐसा. तीखा तीखा कुछ हिट नहीं होते. 50 रुपीज आहे. तिखट आहे भाई. सगळ्यांची हवा टाईट झाली आहे. स्वतःला पण घ्यावाला आमची तरी सगळ्यात तिकडे ह्यांची लाईट आहे. मीडियम आहे तरी पण ह्यांची हवा टाईट आहे. कारण मी बघा 2 चमचे घेतले. 2 चमचे घेतले. ही बघा हिला बघा. हे लोक यांची जिरून आले. माझी नाही जिरली दर्शन. माझं फक्त श्वास जिरली आहे. माझी पूर्ण मसाला हिच्या नाकात गेले. श्वास नलिकेत गेलं. ते पण ह्यांचं जोक चाललेले मी हसले त्याच्यामुळे माझ्या नाकात गेलं. खूप डेंजर वाली जिरली. मग प्राप्तीची जिरली. प्राप्तीने मी तिखट मागवलं मग प्राप्ती पण मला पण स्पायसी पाहिजे. स्पायसी पाहिजे. मी स्पायसी खाते पण एवढं नेक्स्ट लेवलला नाही खात. डायरेक्ट जिरले. अरे आम्ही तरी स्पायसी खाऊ. आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं. नाही आम्ही तरी स्पायसी खाल्लेलं. हे मीडियम वालेलं यांची पण जिरली. मीडियम येऊन पण यांची जिरली होती. नाही मी तुझा रस्ता घेतला. 2 चमचे. चॉकलेट मीडियम खाऊन यांची मग सगळ्यात जास्त जर दीदीचा तुम्ही बघितला असेल. तिने डायरेक्ट डोक्याला हात लावलेले. होती वरिष्ठ माणसाची पण जिंकली. माझी काय जिरली माहितीये का. कारण की तिथे शानपणा करत माझावाला रस्ता घेतला तिखटवाला. अगं नाही. आपला वरिष्ठ माणूस आपण आहे बघ. अरे काय झालं सांगते मी. आपण जे मिसळ आले गोडसर लागले. म्हटलं अरे मीडियम गोड आलं डायरेक्ट. मग चला ह्यांचे 2 चमचे ओतून घेऊयात. म्हणजे 2 चमच्याने मी संपवली आहे. हा हिने हिच्या भाऊजीला दिली आणि हिने संपवली है ना दीदी. ओ गुड गुड. तर असं होतं मिसळचा सीन. तर काहीच अजिबात मिसळ चांगली नाही. काटाघरची सजेस्ट केली बट चांगली नव्हती कारण की त्याच्यात आम्हाला मटकीच भेटली नाही. फक्त रस्ता होता फरसाण होतं बास आणि तिखट होती. बाकी काही सीन नव्हता त्यात. तर काहीच आता मी ना माझ्या दिदींना सगळ्यांना चालवलंय FC रोडला. त्यांना सांगितलं का इथेच 5 मिनिटावरती 5 मिनिटं बोलून आम्ही अर्धा तास चालवणार आहे. आता चालवणार आहे आणि त्यांना झालं आम्ही FC रोडला घेऊन. आणि त्यांना काहीच अंदाजा नाही की आम्ही त्यांना घेऊन चालले. मस्त की पाठीमागं गप्पा मारत चालले एन्जॉय करत. रियालिटी आम्हालाच माहिती आहे. हा तेव्हा ते एक नमुना आहे आमचा. पुढे गेला हा तेव्हा ती लास्ट येल्लोवाली ना ती तू मुझसे प्यार करती की नाही वो वाला सीन आहे उसका. अंतरच्या तर मी चाललोय मस्त वेगळी रस्ता शोधत. आता सगळा स्कॅम आम्ही यांच्यासोबत करत चाललोय. आता लवकरच आम्ही FC रोडवर पोहोचू असा आमचा अंदाज आहे. इथे रूस तर काहीच आम्ही आईच्या गावात. I am so many dumbing. ओ माय गॉड. Legs is okay. इंग्लिश मार रे हो. So my legs तर is okay. बापरे माझा चेहरा किती काळा दिसतो. खूपच काळा काळी आहे पडली. तू, असं you are दिसते. black. शडाप. Black. तर आमची FC वरून शॉपिंग करून झाली. या कोणी शॉपिंग नाही केली. मी एकटीच केली. हाय मी जीन्स घेतली. त्या बाकीच्या कोणीच शॉपिंग नाही केली. मी यांना एवढं फिरवलं पण यांनी काही घेतलंच नाही. मग आता माझं मी घेतलं मला पाहिजे ते. आणि आता मी चालले घरी.
आता मी घरी जाणार मस्तपैकी सोममध्ये झोपणार डायरेक्ट. ओके गाईज, तर आम्ही चालले मेट्रो स्टेशनला. चला जाऊया आपण. परत गाईज मला हा एक पिंपल आलाय, कुठून आला काय माहिती. ही जाऊ तर असं झालंय. ही दीदीने सकाळी आल्यापासून दीदी फोनवरतीच बिझी आहे भाई. मला पण आलं बघ इथे. तर दीदी सकाळपासून फोनवर बिझी आहे भाई. ती आमच्यासोबत फिरायला आली आहे का फोनवर बोलायला आली आहे काय माहिती. तिचा कंटिन्यू फोन चालू आहे. आम्हाला अजिबात म्हणजे आमच्या तिघांचं टीम झालेली आहे. बस संपला विषय. टीम आमच्या दोघांचीच आहे, दर्शनची आणि माझी. दर्शनची आणि माझीच टीम आहे. हिची टीम नाही आहे. म्हणजे काय अन्ना काढायला किसका इसको नाही बघ तेरे को असं आहे ते हे बघ काढायला का बाऊ. आम्ही मेट्रोमध्ये बसले आणि आता आम्ही मेट्रोमधून घरी जाणार आहे. आम्ही मेट्रोमधून ट्रॅफिक चिडल्यावर डेंजर आहे. आम्ही 2 मेट्रो चेंज केला आणि आता आम्ही घरी जाणार आहे. खूप कंटाळले आमचे पाय दुखले, सगळं झालंय. खूप डेंजर सीन झालेत आमचे. तिथं बाजूला आता जातो आम्ही. तर असा होता आमचा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मला पण घे. अजून आलो नाही, अजून घरी जायचं. अजून स्ट्रगल संपलं नाही. बाई अजून संपलं नाही. बाई हे कोण खोटं बोलते तुमच्याशी. बाई तू बाई खोटं बोलते तुमच्याशी. बोलते आम्ही पोचलो घरी. घरी पोहोचले बोलले. म्हटलं आम्ही अजून स्ट्रगल बाकी आहे. अजून तो जिना उतरायचं, कॅब बुक करायची. मी बाई नाही आहे. हे मला वाटतं हिचं आता वर अलग चाललंय, हिचं अलग चाललंय, माझं अलग चाललंय. मला वाटतं आता वर चाललंय. ही बाईचे नो 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 गाईज नो काहीच गाईज नाही बघितलं. नो गाईज नो बाईज. आय एम नॉट मॅरिड. येस शी इज मॅरिड. शी इज डिसमॅरिड. शी इज डिसमॅरिड. शी इज मॅरिड. शी इज डिसमॅरिड. सबस्क्राईबचं बटन दाबलंय तिथे. घंटा तुम्ही पण दाबा. दाबायची, मारायची नाही घंटाला. अरे ते किती सुंदर सनसेट होतोय. ये हमारी कंपनी. देखो हमारा उदास स्वामी उधर बैठा है. उदास स्वामी. रेड कलर आहे, मग त्याने सगळे